भवानीच्या कृपेने स्वराज्याचे बीज रोवले. महाराजांच्या कंठमाळेतील असाच एक मौल्यवान मणी होता शूरवीर बाजीप्रभू देशपांडे. आदिलशाही सरदार सिद्दी जोहर याने पन्हाळ्याला वेढा दिला. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज किल्ल्यावर सुमारे 4.5 महिने अडकले होते. महाराज, आपण 100-200 मावळे घेऊन पुढे वाढलो. लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. तुम्ही विशाळगडावर पोहोचेपर्यंत हा सिद्धी तटवून धरतो या जरा राजे. विशाळगडावर पोहोचल्याचा तोफेचा इशारा येईपर्यंत बाजीप्रभूंनी 300 मावळ्यांसहित खिंड लढवली आणि 5,000 शत्रूंना रोखून धरले. देवांनाही हेवा वाटावा असा इतिहास घडला. याच पावलखिंडी बाजींच्या देहाची चाळण उडाली होती. रक्ताचे अर्घ्य ओसंडत होते आणि प्रत्येक अर्घ्य विन्वित होता स्वातंत्र्याच्या सूर्या आता तरी प्रसन्न हो. स्वराज्यासाठी प्राणाची बाजी लावणारा दुसरा वीर सिंह होता सुभेदार तानाजी मालुसरे. तानाजी आपल्या मुलाच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त होते. महाराजांचा कोंढाणा मोहिमेचा निरोप मिळता क्षणांनाही विलंबना करता ते म्हणाले, आधी लगीन कोंढाण्याचं, मग रायबाचं. तानाजींनी शूरपणे लढत असताना वीर मरण पत्करले. ही बातमी समजताच शिवाजी महाराज हळहळले आणि दुःखी मनाने म्हणाले, गड आला पण माझा सिंह गेला. इथल्या मातीचं ठिकूळ पाण्यात टाका, जो तवंग उमटेल तो इतिहासाचाच. वेळ लागल्याशिवाय इतिहास घडत नाही आणि वेडी माणसंच इतिहास निर्माण करतात. महाराजांचा असाच एक वीर वेडा सरदार सरनोबत प्रतापराव गुजर. छत्रपती शिवाजी महाराजांनी सरनोबत प्रतापराव गुजर यांना धाडलेले पत्र मराठी इतिहासात जरबेचे पत्र म्हणून ओळखले जाते. भलं खानाशी गाठ पडली असताना त्याचा पराभव करून त्या जिवंत सोडले हे आपण मोठे अनुचित केले. अशाने शत्रूचा शिरजोरपणा वाढतो. जोपर्यंत बहलोन खानाचा पूर्ण बिमोड करत नाही तोपर्यंत आम्हा तोंडही दाखवू नका. प्रतापराव गुजर तातडीने केवळ 6 मराठी सरदार घेऊन 10,000 मुघल सेनेवर तुटून पडले आणि अखेर या 7 शूरवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली.
साहेब बहिर्जी नाईक. किती का झाला ना त्याचा छावणीचा मार्ग मला सापडतोच. अरे मग काय गडा हो यो बसला आहे ना गणी आणि मुघलांनी नजर वाकडी मग राजानं काय केलं राजाने आता युगात अरे युगात मांडली युगात मांडली जय जय रघुवीर समर्थ. समर्थ रामदास स्वामी हे शिवकालीन महान संत, ज्यांनी महाराजांच्या स्वराज्याच्या स्थापनेच्या कार्याला नैतिक आणि आध्यात्मिक बळ दिले. महाराजांचा कल सुरुवातीला राज्याभिषेक करून घेण्याकडे नव्हताच. ते स्वतःला रयतेचा सेवक मानत असत. पण जेव्हा जिजाऊ समर्थ रामदास स्वामी आणि मोरोपंत पिंगळे यांनी त्यांना राज्याभिषेकचा प्रस्ताव ठेवला, तेव्हा महाराजांनी आक्षेप घेतला. हे शुभा, या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा राहिला नाही. महाराष्ट्र धर्म राहिला काही पुन्हा काय. मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. ये विण न मिळे यश तुतला, हे ध्यानी धरावे. गुरुवर्य आणि मासाहेबांची आज्ञा, सवंगडी आणि रयतेची इच्छा आणि भावी हिंदवी स्वराज्याची गरज लक्षात घेऊन आम्ही राज्याभिषेक करून घ्यायला तयार आहोत. जय भवानी. सह्याद्री, समुद्र आणि शिवराय यांनी एकोडून मांडलेला स्वातंत्र्य संग्राम विजयी झाला. हिंदवी स्वराज्य साकार झाले. लेकी सुना संत सज्जन गाई वासरे सारे सारे आनंदले. हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा होती. संतांच्या स्वप्नांचा कल्पवृक्ष मोठरला. समस्त रयत सुखावली. काही दिशांना आनंदी आनंद झाला. पहिली माझी ओवी ग माझ्या जिजा भवानीला, जिन दिस दाखविला सोनियाचा. दुसरी माझी ओवी ग माझा शिवाय केलं, राज्य पृथ्वीचे करील बाळ माझा.
शिवराज्याभिषेक सोहळा अनुभवला नाही असं इथलं कोणीही म्हणू शकणार नाही. थँक्यू सो मच टू दी एंटायर टीम ऑफ शिवराज्याभिषेक. यू हॅव पुट फॉरवर्ड अ स्प्लेंडेड परफॉर्मन्स अँड एव्हरीवन हॅज एन्जॉयड इट सो मच. थँक्यू.